लक्ष्मी लक्ष्मी, लक्ष्मी कशी आहे पोरी? हे काय बी झालं ते यात कोणाचा बी दोष नाहीये. तुम्ही जा इथून. नकोय मला तुम्ही इथं. जा तुम्ही इथून. जा तुम्ही. लक्ष्मी लक्ष्मी शांत राहा लक्ष्मी. आणि तुम्ही पण जा तुम्ही इथून. नकोय मला तुम्ही पण. जा तुम्ही इथून. हे तुमच्यामुळे झालंय. आई 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 आ, आ, आई समजा उद्ध्वस्त झालं. मरून गेलं माझं बाळ. पोटातच मरून गेलं ते. समजा संपलं. काही नाही झालंय लक्ष्मी, काही नाही झालंय. हे बघा, तुम्ही काउंटरवर जाऊन पैसे जमा करून घ्या. यांना अजून उपचाराची गरज आहे. भीम, लक्ष्मी कुठे आहे? काय झालं तिला? बहिणीसोबत खूप वाईट झालंय बाबा. बाळ. तिचं बाळ म्हणजे? बाबा मी सांगते. मी तुम्हाला समजा सांगते, पर त्याच्या आधी चला ते पेन्शनचे पैसे घेऊन येऊया. लक्ष्मीच्या उपचारासाठी जमा करायचे आहेत. परंतु भीम, बाळा तुम्ही दोघं कुठं जाताय? जाऊ द्या त्यांना. दोघ जण अगदी अशुभ आहेत. इथून निघून गेले तरच बरं होईल. लक्ष्मीला काय झालंय? काय सांगशील का नाही? चांगली बातमी आहे. खूप मोठी आनंदाची बातमी आहे. ईश्वराने तुमची प्रार्थना आणि माझी इच्छा दोन्ही ऐकली. काय झालं? काय झालं? कमाल झालीये. लक्ष्मीच्या पोटात वाढणाऱ्या मुलाचा मृत्यू झाला. चांगलं झालं ना प्रचंड देवजी? बघा, तो खालच्या जातीचा मुलगा मोठा झाला असता, तो भीमराव बरोबर राहिला असता. काय माहित, पुढे जाऊन तो सुद्धा त्या भीमरावासारखाच आपल्याला त्रास दिला असता. हा? पण आता असं काहीच होणार नाही. आता सांगा, याहून मोठी आनंदाची बातमी काही असू शकते का आपल्यासाठी? सांगा. नरोत्तम, खरोखरच खूप चांगली बातमी ऐकवली आहेस तू. हा, याच गोष्टीवर तूही आरती घे. चांगल्या प्रकारे आरती घ्या जोशी बुवा. कारण अमानवी व्यवहार करता करता तुमचं हृदय आणि शरीर तर पहिल्याच दगडाचं झालंय. म्हणूनच बघा ना, देवतेची पवित्र आरतीही तुमचे हात उजळू शकत नाहीये. वैभव, तू एवढाही शिकला नाहीस की आम्हाला ज्ञान देशील, कळलं? क्षमा असावी दादासाहेब, पण माझा हेतू तुमचा अपमान करण्याचा नाहीये. मी तर फक्त एवढंच म्हणत होतो की लक्ष्मीचं शुद्धीकरण तर तुम्हीच करून दिलं होतं ना. ती तर छोट्या जातीची नाही राहिली, जसं की भीमराव, फुलिया, दीपक, नंदू, दलिया मावशी. तिच्या बाळाच्या मृत्यूचं जर दुःख करता येत नसेल तर निदान आनंद तरी साजरा करू नका. भाऊक झाले. वैभवदेव, खरं सांगा, शाळेतून येताना तुम्ही बोला बोला बोला. तरीच तर तेव्हाच तर सगळी माहिती आहे की कोण नंदू, कोण दलिया, कोण दीपक, कोण फुलिया. नाही, मी आत्ताच केळुसकर गुरुजींना भेटून आलोय.
त्यांनीच मला सगळ्यांबद्दल सांगितलं. बर, तो गुरु जो भीमला ज्ञान देत राहतो, हो दादासाहेब, मी लंडनला जाण्याआधी खूप वेळा त्यांना भेटलो आहे. आम्ही एकमेकांना पहिल्यापासून ओळखतो. वैभव, तुझ्या ओळखी जरा जास्तच वाढायला लागल्या. एक काम कर, तू परत लंडनला जा, कारण तुझ्याने आता आमचा आनंद सहनच नाही होणार. दादासाहेब, वैभवदेव, गो बॅक. प्रचंड देवजी बरोबर बोलताय की तुम्ही लंडनला जा. काय आहे इथे राहणार, केळुस्कर, भीम, चष्मा यातच अडकून पडत राहाल. लंडनला जा, लंडन. रमा, रडणं बास झालं आता. लक्ष्मीताई किती खुश वाटते, आनंद भाऊ बी खुश वाटते. भले आई आपल्यावर नाराज असतील, पण बाळाला घेऊन त्यांच्या बी आशा होत्याच. हे बघ रमा, मला तुझं दुःख समजतंय, मलाही दुःख झालंय, पण जे होणार होतं ते तर झालं ना आता. आई बरोबर बोलत होती, सगळं माझ्यामुळे झालंय. मी तर आई आणि ताईंना ओळखत होते ना, तरी बी का मी आनंद भाऊंकडे तेल मागितलं ना? मी त्यांच्याकडे तेल मागितलं असत आणि ना त्यांच्यात भांडणं झाले असती. रमा, हे बघ, आता जे झालं त्याच्यात आपण काहीही करू शकत नाही, म्हणून स्वतःला दोष देणं बंद कर. तुझी काहीही चूक नाहीये. आता जे काय बी झालंय, मला तर वाटतं की यामध्ये साफ रमाचा दोष आहे. आणि मला तर असं वाटतंय की यामध्ये भीमाचा बी काही कमी दोष नाहीये. त्यानं सांगितलं असं रमासनी की जा तेल मागून घेऊन ये. पेन्शन परत सुरू तर केलंय, तेल तर कमीत कमी देईलच. हितेश, आता काय तू बायकांच्या गोष्टीमध्ये बी स्वतःचं नाक खुपसणार आहे? आणि एक गोष्ट सांग मला, तू अशी गोष्ट तयार कशी करू शकतोस रे? ही गोष्ट नाही येत आली मावशी, फक्त जरा निष्पक्ष होऊन विचार कर ना, समजा ध्यानात येईल. पर तुम्हा सगळ्यासनी भीम आणि रमा कधी कळणारच नाहीत. अरे त्या दोघांच्या हातात असतं की नाही तर कोणालाच आनंदात राहू देणार नाहीत. जनार्दन, तुझी बुद्धी तुझ्याकडेच ठेव आणि ह्या चाळीपासनं घरच्या प्रत्येक मामल्यामध्ये भीमान रामाला दोष नको देऊस. भीम आणि रमाचा बचाव करणं काही नवीन गोष्ट तर नाही तुमच्यासोबत, पण या वेळेला हॉस्पिटलमध्ये पैसे भरणं जास्त गरजेचं आहे. म्हणून आज चला आणि पैसे द्या. लवकर करा. डॉक्टरला किती पैसे द्यायचे? काय म्हणजे किती पैसे द्यायचे? मोजून देणार का तुम्ही? की भीमचं शिक्षण पूर्ण करायचंय तुम्हाला?
हे बघ जिजाबाई, उपचारासाठी जितके पैसे पाहिजे आहे तितके तू घे. हे जे पैसे आहेत ना, बहुतेक हे बी कमी पडतील. जितके पैसे हवे तितके घे. डॉक्टरचे पैसे द्यायचे आहेत, हॉस्पिटलमध्ये द्यायचे आहेत, फळं, औषधी, समधी आणायची आहेत. जमलं तर अजून पैशांची सोय करा. आणि होय, स्वतःला मारायचं काम करू नका. मला वाटलं होतं तुमचे विचार वेगळे असतील, पण हे कळल्यावर खूप वाईट वाटलं की तुम्ही पण हे जात-पात उच्च नीच समजता पण आणि मानता पण. तुमच्या हिशोबाने वरची जात उच्च का असते आणि खालची जात नीच का आहे? मी आजपर्यंत असं पाहिलं नाही की कुठल्या उच्च जातीतल्या माणसांनी अशा प्रकारची सुखद भेट पाठवली असेल. उच्च जातीचे भेट पाठवतातही तर ते हीनतेची जाणीव करून देण्यासाठी. भीमराव छोट्या जातीचा असूनही खूप बुद्धिमान आहे. मला त्याला अजून जाणून घ्यावं लागेल, म्हणून मला त्याच्याशी मैत्री करावी लागेल. रडून काही बी नाही होणार लक्ष्मी, रडू नको. आई, परमेश्वराने माझ्या संगत असं का केलं? मी तर शुद्धीकरण पण केलं होतं ना. परमेश्वराच्या एवढी जवळ होते मी, तरी मी माझ्या संगत का? भास लक्ष्मी, मी आज जर जास्त काही बोलली तर समत्यांनी वाईट वाटेल, म्हणून मी काही बी बोलणार नाही. बस तू शांत राहा, आपल्या तब्येतीची काळजी घे आणि लवकर बरी हो. तुम्ही काय नाही बोलणार आई, पण मला माहित आहे हे समजा भीमभाऊ आणि रमामुळे झालंय. नाही सर होत त्यांना आम्ही आनंदी असलेलं नाही होत. हे बघ पोरी, मला असं वाटतंय की तू आज जाऊन आराम करावास. भीमभाऊ आणि रमाची गोष्ट येते तेव्हा असंच तुम्ही समजांना आतमध्ये पाठवता ना. पण मी आता गप्प नाही बसणार. बाळ गमावलंय मी माझं. बोलणार मी, बोलणार. बोलणार आहेस का ऐकणार आहेस? पण लक्ष्मी, एक गोष्ट सांग, एक गोष्ट सांग. भीम आणि रमानं कधी स्वतःहून सांगितलं तुला की त्यांना तुझा आनंद सहन होत नाही? मला तर नाही सांगितलं. आत्या, तुला कधी सांगितलं? आई, तू सांग, तुला सांगितलं कधी? आनंद, लक्ष्मीची तब्येत खराब आहे, दिसतंय ना तुला. शांत रहा. जेव्हा ही इतका वेळ बोलत होती तेव्हा हिची तब्येत खराब नव्हती.
आणि मी बोलायला सुरुवात केल्यावर हिची तब्येत खराब झाली. लक्ष्मी, सांग मला, कधी सांगितलं माझ्या भावाने आणि वहिनीने की त्यांना तुझा आनंद सहन होत नाही? सांग. आनंददादा आनंददादा, अवस्था तरी बघ. वाद नको घालू. बहिणी जे सांगताय मी आणि रमा मान्य करतो, पण त्यांना त्रास नाही झाला पाहिजे दादा. आता त्यांना आता आराम करण्याची आणि शांततेची गरज आहे. नाही, या बाईला शांतता मिळूच शकत नाही. दादा, भीम, गप. तर सांग लक्ष्मी, उत्तर दे माझ्या प्रश्नाचं. कधी सांगितलं माझ्या भावाने? बोलून काय होतंय? काय होतंय माहितीये मला. मनात तर असंच वाटतं ना की एक दिवशी आम्ही समजे मारू. हेच हवं ना तुम्हा दोघांनी? वा लक्ष्मी, वा. जी गोष्ट माझा भाऊ आणि वहिनी कधी बोलले पण नाही, ती तू ऐकलीस, समजून घेतलीस. पण तुझ्या या घाणेरड्या तोंडातून तू जे सारखं सारखं म्हणतेस त्या गोष्टीला महत्व नाहीये. काय काय बोलले मी? काय बोलते सारखं? मी विष पिन आणि माझ्या संगत आपल्या बाळाला पण मारून टाकेन. नाही आठवत तुला कशी तू सारखी सारखी एकच गोष्ट बोलायचीस? जर मी तुझी साथ नाही दिली, तुझं म्हणणं नाही ऐकलं, तर तू विष पिशील आणि पिऊन मरून जाशील आणि मारून टाकशील आपल्या बाळाला. मारून टाका मला, मारून टाका, मारून टाका. दाबा माझा गळा. लक्ष्मी, तर घे, आता झालं. केलं तुझ्या परमेश्वराने तुझ्यासोबत तसंच. पण ही गोष्ट आठवणार नाही तुला. आणि लक्ष्मी, बाळ माझं पण मेलंय. मला पण तेवढंच दुःख आहे जेवढं तुला झालंय. पण ह्या बापाचं दुःख तुला दिसणार नाही, कारण तू एकतर्फी बघतेस. बाबा, मला आज समजलं की तुम्हाला किती त्रास होत असेल जेव्हा तुम्ही आम्हा सगळ्यांना संघर्ष करताना बघत असाल. आज समजलं एका बापाचं दुःख काय असतं. जेव्हा स्वतःचं मूल गमावलं नाही लक्ष्मी, तू मारलंस आपल्या बाळाला. आणि या गोष्टीसाठी आयुष्यभर तू माझी गुन्हेगार राहशील. आणि खबरदार, खबरदार, जर तू तुझ्या या द्वेषाला आणि ईर्ष्याला या गोष्टीचा आधार दिलास तर. क्षमा कर आम्हाला, क्षमा कर. आमच्या कुटुंबाला अजून अंधारात ढकलू नकोस. तू स्वतःही शांत राहा आणि आम्हाला पण शांत राहू दे.